नमस्कार, तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, तसेच अनेकांना फॉरवर्ड करा। संपर्क 9850 42 51 15 तर 9665 44 88 98। काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सहकुटुंबीय केले जोरवे या ठिकाणी मतदान। यावेळी सौ कांचनताई थोरात, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात, साहेबांची कन्या सौ सविताताई पारिक यांसह सर्व कुटुंबीय उपस्थित होते। मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सर्व परिवाराने या लोकशाहीच्या महोत्सवात सहभाग घेतला। सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा पवित्र अधिकार बजवावा असे आवाहनही यावेळी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे। नहीं बाहर आत नहीं विधानसभेची निवडणूक आज होते आहे, मतदान सुरू झालेलं आहे। अत्यंत उत्साहानं आनंदानं मला मतदार बाहेर येत असताना दिसत आहेत। तर म्हणजे हा आपल्याला आपल्या राज्यघटनेनं आणि लोकशाहीनं दिलेला अमूल्य असा अधिकार आहे, तर जे सरकार बदलू शकतं, नवं आणू शकतं, आपला विकास करू शकतं, जाब विचारू शकतं, आणि म्हणून याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। माझे आव्हान तर एवढंच आहे की आपली लोकशाही आणखी ताकदवान झाली पाहिजे, आपली राज्यघटना जपली गेली पाहिजे। यासाठी जाणीवपूर्वक मतदान हे मतदारांनी केलं पाहिजे। अनेक क्वचित असे मतदारसंघ आहे जिथं उमेदवार तिकडून त्यात तुमचाही मतदारसंघ आहे, तर तुमचं मतदार हे शिंदे विधानसभा मतदारसंघात आहे। हा बरोबर आहे। काय माझं हे गाव आहे जोरवे, आणि हे गाव शिर्डी मतदारसंघामध्ये आहे, त्यामुळं मी शिर्डी मतदारसंघाचा मतदार आहे। आणि आनंद आहे, शेवटी असं आहे की स्वतःच्या गावामध्ये मतदान करणं अत्यंत चांगली गोष्ट असते, कारण ही जन्मभूमी आहे माझी। नव्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहे, काय विश्वास घेऊन हा खरं आहे की आता विधानसभेतल्या सर्व सदस्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ मी आहे, आणि यामध्ये परमेश्वर असेल, माझे नागरिक असतील, मतदार असतील, माझे वडीलधारे असतील, सोनियाजी या सगळ्यांच्या आशीर्वादानंच ही वाटचाल माझी होते आहे। आणि म्हणून संगमेर मतदारसंघामध्ये मी 9व्या वेळेस निवडणूक लढवतो आहे। मला खात्री आहे की माझे मतदार मला चांगली साथ देतील, चांगले आशीर्वाद देतील। जिल्ह्यात 12 जागांपैकी महाविकास आघाडीची काय परिस्थिती राहील, काय विषय आहे? मला तर महाविकास आघाडीच्या 12ही जागा येतील असं वाटतंय। प्रचार तोफा थंडावल्यानंतर आपण पाहिलं तर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या। अनिल देशमुखांची असेल, एका भाजपच्या उमेदवाराच्या बहिणीला असेल, काल भाऊसाहेब कांबळेंच्या गाडीवर गोळीबार झाला असेल, कुठे चालली हे दुर्दैवानं परिस्थिती तर महाराष्ट्राची गेल्या 2-2.5 वर्षात अत्यंत कठीण झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे। एकंदर जो आपला दर्जा आहे राजकारणाचा तो खालवलेला आहे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तर आणखी निर्माण झालेले आहे। ही स्थिती आहेच आहे, मान्य करावं लागतं की काळजीच्या गोष्टी आहेत। विशेषतः राजकीय दर्जा जो आहे महाराष्ट्राचा एक संस्कृतीचा, हा या सगळ्या गोष्टी तोडतोडीमुळं याच्यामुळे खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत। हे सगळं दुरुस्त करण्याची जबाबदारी पहिले तर आता मतदारांची आहे आणि त्यानंतर आमची आहे। महाविकास आघाडीचं राज्यात काय चित्र राहील, किती जागा अपेक्षित आहेत? महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळेल याची खात्री मला आहे, आणि मी तर कायम सांगतोय की एकंदर कालपर्यंतचा जो अहवाल आमचा मी घेतलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही 180
पार केले तर आश्चर्य मानू नका. वोट जिहाद नंतर काल नोट जिहाद आलेला आहे. तावडेंचं पैसे वाटण्याचं प्रकरण जे आहे ते दिवसभर गाजत होतं, कसं पाहता? भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य आहे ते सत्तेकरता काहीही करू शकतात. त्यांना त्याचा कोणता विधिनिषेध असण्याचं काही कारण नाही. मग तो धर्माचा वापर असेल नाही तर नोटचा वापर असेल, पैशाचा वापर असेल, हे तर त्यांचं आहेच आहे. सत्तेसाठी काहीही ही त्यांचं ध्येय वाक्य आहे. त्या पद्धतीने काल आम्हाला पाहावयास मिळालं. काय वाटतं संगमनेर तालुक्याला मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल काय वाटतं? पहिली गोष्ट संगमनेर तालुक्याला मुख्यमंत्री पद मिळेल की नाही हे मला फार महत्त्वाचं वाटत नाही. मला हे महत्त्वाचं वाटतं की महायुतीचे भ्रष्ट सरकार गेलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचं आलं पाहिजे. वार्ड क्रमांक 1 मध्ये अतिशय आनंदात आणि उत्साहात मतदान घडत आहे. महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय थोरात साहेब, आदरणीय बाळासाहेब थोरात यांचा हा 1 नंबर वार्डपासून प्रत्येक कार्यक्रम असेल, प्रचाराच्या सभा असतील तर 1 नंबरमधून सुरू होतात आणि 1 नंबर वार्डमधून साहेबांना 1 नंबरचं लीड राहील अशी मी आपल्या सर्वांना खात्री देतो. कारण इथले जे मतदार आहे ते सातत्यानं काँग्रेसच्या पाठीमागं आदरणीय थोरात साहेबांच्या पाठीमागं राहिलेले आहेत. त्यामुळं थोरात साहेबांचा विजय हा प्रचंड मोठ्या मताने निश्चित आपल्याला उद्या पाहायला मिळेल 23 तारखेला. रोहित हे घे.